मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। मंडळी, मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत। त्यातच मुंडे यांनी कृषी मंत्री पदाच्या काळात घेतलेल्या निर्णयांना मंत्रिमंडळाची मान्यता नव्हती असा नवा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। या माध्यमातून मुंडे यांनी 200 कोटी रुपयांच्या कृषीविषयक खरेदीत घोटाळा केल्याचे आरोप आता त्यांच्यावर होत आहेत। माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या संदर्भात मिळवलेल्या माहितीच्या आधारे असं म्हटलंय की मुंडे कृषी मंत्री असताना 23 सप्टेंबरला मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेल्या एका निर्णयाबद्दल 30 सप्टेंबरला तो निर्णय कन्फर्म झाला आणि त्यानुसार आपण मंत्री म्हणून काही निर्णय घेतले असं धनंजय मुंडे म्हणाले होते। मात्र विजय कुंभार यांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे 23 सप्टेंबरला आणि 30 सप्टेंबरला मंत्रिमंडळाची बैठक आणि त्याची मान्यता असं काहीही घडलेलं नाही असा आरोप कुंभार यांनी केला आहे। त्यामुळे असा कोणताही निर्णय मंत्रिमंडळात झाला नसतानाही मुंडे मंत्री असताना त्यांनी निर्णय घेत अंमलबजावणी केली असा आरोप कुंभार यांनी केला आहे, जो की निर्णय शेतकऱ्यांसाठी होता आणि ज्यात 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला ठराव हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला आहे अशा पद्धतीचं मुंडे यांच्याकडून भासवण्यात आलं आणि त्यानंतर 4 ऑक्टोबरला शासकीय अधिकाऱ्यांच्या पूर्ण प्रक्रिया देखील मंजूर झाल्या असं दिसतंय। या गोष्टीवर आपला आक्षेप असल्याचंही कुंभार यांनी सांगितलं। त्यामुळे या प्रकरणामध्ये मंत्री मुंडे सहित अधिकाऱ्यांना देखील दोषी धरण्यात यावं, कारण मंत्र्यांच्या आदेशाशिवाय अधिकारी अशा पद्धतीचे निर्णय घेणार नाहीत। त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं देखील कुंभार आता म्हणाले आहेत। दरम्यान कुंभार यांनी एक प्रक्रिया सांगत असताना एखादा शासन निर्णय घ्यायचा असेल तर अशा वेळी मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर वित्तमंत्र्यांसहित इतर खात्यांचा त्यावर आक्षेप आहे का याबद्दल दक्षता घेतली जाते। तसा कुणाचा आक्षेप नसल्याची खात्री झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेतला जातो। मात्र मुंडे यांच्या या निर्णयामध्ये असली कुठलीही प्रक्रिया फॉलो केली नाही असंही कुंभार म्हणाले। विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांसाठी घेण्यात येणारा हा निर्णय घेण्यापूर्वी शेतकऱ्यांना आपण डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून शासकीय मदत वर्ग करण्यात यावी अशा पद्धतीची चर्चा असताना देखील मुंडे यांनी 200 कोटी रुपयांच्या कृषी खात्याअंतर्गत खरेदीचा निर्णय घेतला होता असं कुंभार म्हणाले। दरम्यान या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील एक ट्विट करत मुंडे यांच्यावर 200 कोटी रुपयांचा घोटाळा केला असा नवा आरोप केला आहे। दरम्यान दमानिया यांनी देखील 23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरच्या तारखांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयासंदर्भातल्या पत्रावर आक्षेप घेतला आहे। अर्थात 23 आणि 30 तारखेला मंत्रिमंडळाची धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या खात्याच्या निर्णयासंदर्भात मंजुरीच नव्हती असं दमानिया यांनी म्हटलं आहे। तसंच तत्कालीन कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या पत्राचा देखील उल्लेख दमानिया यांनी केला असून त्या पत्रामध्ये स्पष्ट असं म्हटलं होतं की नवीन कोणतीही अतिरिक्त कृषी खाते अंतर्गत खरेदी न करता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर थेट रक्कम वर्ग करण्यात यावी। मात्र त्याकडे दुर्लक्ष करून कृषी मंत्री मुंडे यांनी खरेदीचा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला असा आरोप दमानिया यांनी केला आहे। त्यामुळे धनंजय मुंडे हा व्यक्ती मंत्रिपदाच्या लायकीचा माणूस नाही, त्याची ती पात्रता देखील नाही। त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी आता दमानिया यांनी केली आहे। मंडळी, धनंजय मुंडे यांचे कृषी मंत्री म्हणून अलीकडेच काही निर्णय जर आपण पाहिले असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून आर्थिक अफरातफर झाल्याची शक्यता आहे। यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी लक्ष देऊन अँटी करप्शन विभागाला कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी देखील दमानिया यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुंडे यांचे जे काही निर्णय आहेत ते मंत्रिमंडळाच्या आणि मुख्य सचिवांच्या सहीनुसार आहेत, त्यामुळे त्याच्यात बेकायदा असं काहीही झालेलं नाही। दमानिया आणि कुंभार यांच्याकडे येणारे कागदपत्र नेमकी कुठून आली आहेत त्याची चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्या जे काय आरोप केले आहेत त्यांच्यावर त्या आरोपांची चौकशी व्हावी असं देखील म्हटलं जाते। मात्र धनंजय मुंडे यांच्याबद्दलच्या या आरोपानंतर विरोधकही आक्रमक झालेले आपण पाहतो आहोत। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी पुन्हा एकदा समोर येऊ लागली आहे। मंडळी, व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाला, इथेच थांबण्याचा। पाहत रहा कडक बात।